विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश पाटील, सहाय्यक प्राध्यापक केटीच्या महाविद्यालय नाशिक. आज आपण अंकेक्षणाची प्रस्तावना, तत्व आणि अंकेक्षण प्रक्रिया या प्रथम प्रकरणातील अंकेक्षणाचे फायदे या घटकाचा अभ्यास करणार आहोत. मागील व्याख्यानात आपण अंकेक्षणाचा अर्थ व व्याख्या यांचा अभ्यास केला. तसेच अंकेक्षणाचे स्वरूप व व्याप्ती हे देखील बघितले. शिवाय अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे अंकेक्षणाचे उद्देश याचा देखील अभ्यास केला. या उद्देशांमध्ये आपण अंकेक्षणाचे मुख्य उद्देश, अंकेक्षणाचे सहाय्यक उद्देश तसेच अंकेक्षणाचे इतर उद्देश याचा सविस्तर अभ्यास केला. या आपल्या तिसऱ्या व्याख्यानात आपण अंकेक्षणाचे फायदे याचा अभ्यास करणार आहोत. आजच्या काळात अंकेक्षण कार्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आधुनिक काळात अंकेक्षण ही चैनीची बाब नसून व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. प्रत्येक व्यापारी संस्थेला अंकेक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एकल व्यापारी संस्था, भागीदारी संस्था, खाजगी मर्यादित कंपनी, सार्वजनिक कंपनी, स्थानिक स्वराज्य संस्था, यामध्ये ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या सर्वांना अंकेक्षणाचे फायदे प्राप्त होतात. अंकेक्षण अशा व्यक्तीकडून केले जाते की ज्याचा संस्थेचा काहीही संबंध नसतो आणि तो त्रयस्थपणे संस्थेचे अंकेक्षण करीत असतो. या अंकेक्षणाचे फायदे आपण पुढील प्रमाणे बघूया. सगळ्यात महत्त्वाचा पहिला फायदा, व्यवसायाची वास्तविक आर्थिक स्थिती समजते. अंकेक्षणामुळे व्यवसायाची हिशोब पुस्तके अद्ययावत राहतात. हिशोब पुस्तकावरूनच व्यवसायाची वार्षिक खाती तयार केली जातात. यावरून व्यावसायिकाला व इतर व्यक्तींना व्यवसायाच्या वास्तविक आर्थिक परिस्थिती लक्षात येते आणि व्यवसायाच्या भविष्यकालीन योजना व्यावसायिक ठरवू शकतो. नंबर 2, पुस्तक पालन व लेखाकर्माचे कार्य नियमित सुरू राहते. ज्या व्यवसायात लेखापुस्तकांचे अंकेक्षण नियमितपणे होते त्या व्यवसायातील सर्वच कर्मचारी आर्थिक व्यवहारांच्या नोंदी करण्याचे आपापले कार्यसुद्धा नियमितपणे आणि सावधपणे करतात. त्यामुळे व्यावसायिकाला तसेच अधिकाऱ्यांना हवी असणारी कोणतीही माहिती तत्परतेने उपलब्ध होऊ शकते. नंबर 3, चुका आणि अफरातफरीच्या व्यवहारांना आळा बसतो. अंकेक्षणामुळे चुका, लबाडी आणि अफरातफरीचे व्यवहार उघडकीस येतात. ज्यामुळे त्या व्यवसायात हिशोबाचे अंकेक्षण नियमितपणे होते तेथील कर्मचारी आर्थिक व्यवहारांच्या नोंदी करण्याचे आपापले काम काळजीपूर्वकपणे करतात. आपण त्यांच्या चुकासुद्धा कमी होतात आणि चुका झाल्यास तर त्या अंकेक्षणामुळे लवकरच उघडकीस येतात. आपण केलेल्या चुका, लबाड्या आणि अफरातफरींचे व्यवहार उघडकीस आल्यास आपली मानहानी होईल, नुकसान भरपाई द्यावी लागेल आणि कदाचित आपली नोकरीही जाईल. या भीतीने कर्मचारी आपापली कामे पद्धतशीरपणे आणि अचूकपणे करीत असतात. त्यामुळे धोकेबाजीचे व्यवहार करण्याची त्यांना सहजासहजी हिंमत होत नाही. त्यामुळे चुका आणि अफरातफरीच्या व्यवहारांना आपोआपच आळा बसतो. नंबर 4, कर्ज आणि नुकसान भरपाई करणे सुलभ जाते. अधिकोष आणि वित्तीय संस्था विविध संस्थांना कर्ज देताना त्यांच्या अंकेक्षित लेखापुस्तकावरच विश्वास ठेवतात. कारण अंकेक्षण हा स्वतंत्र टीकाकारांच्या भूमिकेत लेखापुस्तकांचे अत्यंत दक्षतेने आणि जबाबदारीने गहन परीक्षण करीत असतो. त्यामुळे त्याने प्रामाणिक केलेल्या नफा तोटा खात्यावरून दिसणारा नफा तोटा आणि ताळेबंदावरून दिसणारी आर्थिक स्थिती लक्षात घेऊनच विशिष्ट संस्थेला कर्ज द्यावे किंवा नाही, तसेच कर्ज किती द्यावे आणि किती मुदतीचे द्यावे या संबंधीचा निर्णय घेतला जातो. त्याचप्रमाणे आग लागणे, अपघात होणे यासारख्या कारणांमुळे संस्थेच्या मालाचे नुकसान झाले तर त्याबद्दल त्यांचा नुकसान भरपाईचा दावा विमा कंपनी संबंधित संस्थेच्या अंकेक्षित लेखापुस्तकावर विश्वास ठेवूनच मान्य करते. संस्थेची लेखापुस्तके अंकेक्षित नसतील तर मात्र त्यांना कर्ज किंवा नुकसान भरपाई मिळण्यास बऱ्याच अडचणी निर्माण होतात आणि त्यावेळी सुद्धा बराच वेळ लागतो. नंबर 5, कर आकारणी सुलभ होते. विक्री कर, आयकर, संपत्ती कर, खर्च कर इत्यादी विविध करांची आकारणी करण्यासाठी संबंधित शासकीय अधिकारी
व्यवसायाच्या अंकेक्षित लेख्यांचाच आधार घेतात. व्यवसायाची लेखापुस्तके अंकेक्षित नसल्यास व्यावसायिकाला संबंधित कर आकारणी करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना विविध प्रकारची स्पष्टीकरणे आणि पुरावे सादर करावे लागतात. त्यावर सुद्धा त्यांचा विश्वास बसेलच असे नाही, परंतु अंकेक्षित लेखे सादर केल्यानंतर व्यावसायिकाला कर आकारणी अधिकाऱ्यांचा कोणताही जाच सहन करावा लागत नाही. तसेच कोणत्याही विवादाप्रसंगी अंकेक्षित लेखापुस्तकेच न्यायालयात पुरावे म्हणून मान्य केली जातात. म्हणूनच म्हटले जाते की अंकेक्षण करताना कर आकारणी सुलभ होते. नंबर 6, भागीदाराला बहुमोल मदत होते. म्हणजेच काय की भागीदाराच्या दृष्टीने अंकेक्षित लेख्यांना बरेच महत्त्व आहे. भागीदारांच्या खात्यांचे मूल्यांकन करणे, नवीन भागीदाराच्या प्रवेशाच्या वेळी त्याला व्यवसायाची आर्थिक स्थिती समजावून सांगणे, निवृत्त किंवा मृत भागीदारांचे भांडवल परत करणे, भागीदाराचे समाधान करणे, कर्ज घेणे, नुकसान भरपाई मिळवणे इत्यादी विविध प्रसंगी संबंधित व्यक्ती आणि संस्थेच्या दृष्टीने अंकेक्षित लेखेत विश्वसनीय मानले जातात. निष्क्रिय भागीदारातील लाभांचा हिस्सा ठरवण्यासाठी सुद्धा लेख्यांचे अंकेक्षण होणे आवश्यक असते. लेख्यांच्या अंकेक्षणामुळे भागीदारामध्ये असंतोषाची आणि संघर्षाची बरीच कारणे आपोआपच नाहीशी होतात. नंबर 7, कंपनीच्या कारभाराची भागधारकांना कल्पना येते. कोणत्याही कंपनीचे भागधारक हेच खरे मालक असतात, परंतु ते सर्वत्र विखुरलेले असल्यामुळे तसेच ते संस्थेत जास्त नसल्यामुळे कंपनीचा दैनंदिन कारभार मात्र त्यांनी निवडून दिलेल्या संचालकांकडे सोपवला जातो. तसेच कंपनीत कार्यरत असणारे विविध अधिकारी आणि कर्मचारी कंपनीचे दैनंदिन कामकाज करीत असतात. कंपनीच्या कारभारात तसेच संचालक मंडळांच्या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करण्याचा भागधारकांना अधिकार नसतो. त्यामुळे कंपनीचे संचालक धूर्त आणि अप्रामाणिक असतील तर ते स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल तसे आर्थिक व्यवहार करून लबाडी किंवा अफरातफर करू शकतात. म्हणूनच त्याला आळा घालण्यासाठी आणि भागधारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कंपनीच्या लेखापुस्तकांचे कायद्यानुसार दरवर्षी अंकेक्षण करून घेतले जाते. अंकेक्षक हा भागधारकांचा प्रतिनिधी समजला जातो. त्यामुळे तो कंपनीच्या वही खात्याची आणि विवरणांची तपासणी करून त्यातील चुका आणि लबाड्या उघडकीस आणतो. तो वेळ प्रसंगी त्या चुका आणि लबाड्या आपल्या अहवालाच्या माध्यमातून भागधारकांच्या नजरेस आणू शकतो. अशा प्रकारे कंपनीच्या संचालकांवर आणि कर्मचाऱ्यांवर अंकेक्षक प्रभावी नियंत्रण ठेवतो. कंपनीच्या बाबतीत लेखापुस्तकांचे अंकेक्षण करणे अनिवार्य असल्यामुळे आर्थिक व्यवहारांच्या नोंदी बिनचूक करण्याची आणि लेखापुस्तके अद्ययावत ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. त्यामुळे कंपनीच्या भागधारकांची कंपनीच्या कारभारांची भागधारकांना कल्पना येते. नंबर 8, भागधारकाच्या हिताचे रक्षण होते. भागधारकाच्या हिताचे रक्षण होते याचा अर्थ ज्या व्यक्तींनी आपला पैसा निरनिराळ्या कंपनीमध्ये आणि व्यापारी संस्थांमध्ये गुंतवलेला असतो, परंतु ते स्वतः त्या व्यवसायाच्या व्यवस्थापनात प्रत्यक्षपणे भाग घेऊ शकत नाही, तसेच हिशोब तपासणीकडे सुद्धा लक्ष देऊ शकत नाही, त्या व्यवसायाच्या आर्थिक व्यवहारांचे आणि वही खात्यांचे नियमित अंकेक्षण होत असेल तर ते निर्धास्त राहतात, कारण अंकेक्षक हा त्यांचा प्रतिनिधी असतो. लेखापुस्तकांचे अंकेक्षण होत असल्यामुळे एकतर चुका आणि लबाडी होणार नाही आणि झालीच तर ती वेळीच उघडकीस येईल असा त्यांना विश्वास असतो. म्हणजेच अंकेक्षणामुळे भागधारकांच्या हिताचे रक्षण होते. म्हणूनच भारतीय कंपनी कायद्यानुसार कंपनीच्या वही खात्यांचे मान्यताप्राप्त अंकेक्षणाकडून दरवर्षी अंकेक्षण करून घेणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. नंबर 9, व्यवसायाच्या नावलौकिकात वाढ होते. ज्या व्यवसायातील लेखापुस्तकांचे नियमितपणे अंकेक्षण होते त्या व्यवसायाच्या नावलौकिकात सतत वाढ होते. संस्थेच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित असणारे सभासद, भागीदार, कर्मचारी, धनको, जनता, बँक या सर्वांचा अंकेक्षण हा प्रतिनिधी असतो. त्यामुळे त्याच्या जबाबदारीची जाणीव ही बरीच मोठी असते. अंकेक्षकाने व्यवसायाच्या आर्थिक परिस्थितीबाबत प्रमाणपत्र दिल्यानंतर
त्यावर सर्वांचाच विश्वास बसतो व व्यवसायाच्या नावलौकिकात वाढ होते. नंबर 10. व्यावसायिकाला मोलाचा सल्ला मिळू शकतो. व्यवसायाच्या लेखापुस्तकाचे अंकेक्षण करीत असताना अंकेक्षकाला लेखाकर्मातील दोष आणि उणिवा लक्षात येतात. अंकेक्षक हा लेखाशास्त्रात तज्ज्ञ असल्यामुळेच तसेच त्याच्या या क्षेत्रातील अनुभव दांडगा असल्यामुळेच जमा खर्च लिहिण्यासाठी आणि वार्षिक खाते तयार करण्याच्या दृष्टीने तो पक्षकाराच्या व्यवसायातील अंतर्गत नियंत्रण पद्धती अधिक प्रभावी करण्यासाठी तो मार्गदर्शन करू शकतो. अशा प्रकारे तो व्यवसायातील अनेक प्रकारच्या सुधारणा घडवून आणू शकतो. हे सर्व बघताना आपल्या लक्षात आलं असेल की अंकेक्षण किती महत्त्वाचं आहे आणि आजच्या आधुनिक काळामध्ये अंकेक्षणाचं स्थान किती महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच सांगितलं जातं की अंकेक्षण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि एकल व्यापारी संस्था, भागीदारी संस्था, खाजगी मर्यादित कंपनी, सार्वजनिक मर्यादित कंपनी, स्थानिक स्वराज्य या सर्वांनाच त्या अंकेक्षणाचे फायदे प्राप्त होतात. आणि अंकेक्षण करत असताना अंकेक्षण अशा निस्वार्थी व्यक्तीकडून केले जाते की ज्याचा त्या संस्थेशी कोणताही संबंध नसतो. आणि म्हणूनच व्यवसायामध्ये अंकेक्षणाचे खूप मोठ्या प्रमाणात फायदे आहे, याचा इथे आज आपण अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील व्याख्यानात अंकेक्षण करत असताना कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे आहे याचा आपण त्यांच्या मूल तत्वांचा अभ्यास करणार आहोत. आपणास या व्याख्यानाबद्दल काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर आपण माझ्या ईमेल आय डीवरती विचारू शकता. माझा ईमेल आय डी ganeshpatil@ktgmcollege.ac.in. Thank you very much.